राज्यात सध्या हवामानात मोठे आणि अस्थिर बदल दिसून येत आहेत। कधी कडाक्याची उष्णता तर कधी अवकाळी पावसाची हजेरी अशी स्थिती निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागानं राज्यासाठी मोठा अलर्ट जारी केलाय। मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। नागरिकांनी दुपारी 12 ते 4 या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलंय। सूर्याची तीव्रता वाढल्यानं अनेक भागांमध्ये जनजीवन प्रभावित होतंय। सोमवारी जळगावात राज्यातील सर्वाधिक 44.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। धुळे, नंदुरबार, नाशिक, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये ही तापमान 42 अंशांच्या पुढे गेलंय। दुसरीकडे काही भागांमध्ये अचानक पावसानं हजेरी लावल्यानं हवामानात मोठा गोंधळ निर्माण झालाय। या वाढत्या उष्णतेचा परिणाम जलस्रोतांवरही झाल्याचं पाहायला मिळालंय। जळगावला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघूर धरणातील पाणीसाठ्यात उन्हाळ्याच्या 2.5 महिन्यात तब्बल 15% घट झाली आहे। सध्या धरणात 71% पाणीसाठा शिल्लक असून बाष्पीभवनातही वाढ झाल्याचं स्पष्ट झालंय। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग परिसरातही उष्ण आणि दमट हवामान जाणवत आहे। मुंबईत तापमान 35 अंशांपर्यंत पोहोचलं असून उपनगरांमध्ये उष्णतेची तीव्रता अधिक आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने उष्माघात टाळण्यासाठी विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलंय। ठिकठिकाणी उष्माघात कक्षांची स्थापना करण्यात आली असून नागरिकांनी भरपूर पाणी प्यावं आणि शक्यतो दुपारच्या वेळेत बाहेर जाणं टाळावं असा सल्ला देण्यात आलाय। एकूणच राज्यात पुढील काही दिवस उष्णतेची तीव्रता कायम राहण्याची शक्यता असून नागरिकांनी सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलंय।